नमस्कार. तर बघा, जी काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, त्याच्यामध्ये आता ई-के-वाय-सीची जी शेवटची तारीख आहे, ती आहे 31 डिसेंबर 2025. आता याच्यामध्ये बघा, जे काही ॲप असेल किंवा जे काही पोर्टल असेल, त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहेत. कारण याच्यामध्ये आपण पाहिलं तर जी काही विधवा महिला असतील किंवा घटस्फोटित महिला असतील किंवा विवाहित असेल किंवा अविवाहित असेल, यांच्यासाठी आता अनुक्रमांक 1 आणि अनुक्रमांक 2 म्हणून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेले आहेत. अतिशय सविस्तर आणि विस्तृत असं ते एक पोर्टलचं स्वरूपात आलेलं आहे. त्याच्यामुळे आता ही ई-के-वाय-सीची जी प्रक्रिया आहे ती विधवा महिला असतील आणि ज्या काही घटस्फोटित असतील तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा बदल केलेला आहे. आता याच्यामध्ये अजून एक विशेष बदल केलेला आहे की ज्यांनी के-वाय-सी करताना समजा चुकून काही एखादं काही चुकीचं ऑप्शन निवडलं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला अजून एकदा के-वाय-सी करता येणार आहे. त्याच्यामुळे ज्यांचा एखादा के-वाय-सी करताना फॉर्म चुकला असेल किंवा एखादा ऑप्शन निवडताना चुकला असेल तर अशा महिलांनी सुद्धा आपली के-वाय-सी परत करायची आहे की जेणेकरून तुम्हाला पडताळणीपासून किंवा चुकून जर एखादी माहिती तुमच्याकडून चुकीच्या पद्धतीने गेलेली असेल तर ती दुरुस्तीचा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. परंतु लक्षात ठेवा, ही माहिती दुरुस्त करताना तुम्हाला एकच वेळेस दुरुस्त करता येणार आहे. त्याच्यामुळे माहिती व्यवस्थित वाचून तुम्ही ती माहिती भरायची आहे. त्याच्यामुळे ही माहिती नेमकी तुमच्या मोबाईलवरून कशी भरायची आणि याच्यामध्ये नेमके बदल कोणते केलेले आहेत तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गुगलमध्ये जायचे आहे. गुगलमध्ये गेल्यानंतर लाडकी बहीण असं टाईप करायचं आहे. आपण डिस्क्रिप्शनमध्ये अधिकृत लिंकसुद्धा दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर जो पहिला ऑप्शन आलेला आहे माझी लाडकी बहीण योजना, तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता बघा, या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. तिथं बघा की ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवत असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-के-वाय-सी करताना चुका झाल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अद्याप ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केले नसल्यास येथे क्लिक करा. आणि खाली एक तुम्हाला नोट दिलेली आहे बघा की ही एकमेव सुधारणा करण्याची अंतिम संधी असून हा पर्याय दिनांक 31/12/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. म्हणजे 31/12/2025 पर्यंतच हे ऑप्शन राहणार आहेत. हे बदल केलेले नवीन ऑप्शन आहे. तर तुम्हाला येथे क्लिक करा, यावरती क्लिक करायचे. आता या ठिकाणी तुम्हाला लाभार्थ्याचा जो काय आधार क्रमांक असेल तो अचूक त्या महिलेचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकल्यानंतर मोबाईलवरती OTP जाईल. OTP बरोबर मेन्शन करून तुम्हाला पुढे जायचं आहे. तर बघा, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 2 अनुक्रमांक 1 असा आलेला आहे. ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि खाली अनुक्रमांक 1 असं आलेलं आहे. हा नवीन बदल झालेला आहे ते आपण पाहतोय. अनुक्रमांक 1 मध्ये 2 ऑप्शन आहेत तुम्हाला. या ठिकाणी विवाहित म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी आणि अविवाहित म्हणजे ज्यांचं अजून लग्न झालेलं नाही यांच्यासाठी सुद्धा पर्याय आहेत. तर हे शासनाने याच्यामध्ये अतिशय विस्तृत आणि सुटसुटीत असे बदल केलेले आहेत. तर बघा, आपण विवाहित या ऑप्शनला क्लिक करूया. त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि अनुक्रमांक 2, मगाशी आपण पाहिला तो अनुक्रमांक 1 होता, आता अनुक्रमांक 2 या ठिकाणी आहे पती हयात आहेत. ज्यांचे पती हयात असतील त्यांनी या ठिकाणी के-वाय-सी करण्यासाठी ऑप्शन निवडायचा आहे आणि ती के-वाय-सी पूर्ण करायची आहे. आता साधारणतः ज्यांचे पती हयात आहे म्हणजे ज्यांचे पती जिवंत आहेत त्यांनी हा ऑप्शन निवडायचा आहे आणि पुढील प्रक्रिया करायची आहे. आता सेम दुसरा इथं 3 ऑप्शन आहेत की त्यानंतर पतीचं निधन झाले आहे आणि तिसरा ऑप्शन आहे घटस्फोटित. आता बघा, पती हयात आहेत ही प्रक्रियेने आपण पुढे जाऊ, परंतु दुसऱ्या ऑप्शनमध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते आपण एक थोडक्यात पाहू. त्यानंतर दुसरा ऑप्शन दिलेला आहे की पतीचं निधन झालेलं आहे. आता बघा, या ठिकाणी पतीचं निधन झालेलं आहे त्यांच्यासाठी पतीचं नाव आलेलं आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा सरकारी विभाग मंडळ याच्यामध्ये राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा नाहीत तो पर्याय निवडायचा आहे. आणि माझ्या कुटुंबातील सदस्य
या ठिकाणी राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत आहे की नाही हा पर्याय निवडायचा आहे. आणि घटस्फोट झाला असल्यास त्याचं प्रमाणपत्र, न्यायालयाच्या आदेशाची प्रत जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे 31/12/2025 पर्यंत मी जमा करेन. जर त्या तारखेला तुम्ही जमा नाही केलं तर KYC झाली नाही असं समजण्यात येईल. त्यानंतर बघा पुढचा ऑप्शन आहे घटस्फोटित. घटस्फोटित सुद्धा यांच्यासाठी सेम नियम आहेत की कार्यरत संस्थेमध्ये नाही आणि निवृत्तीवेतन घेत आहे की नाही. आणि माझे पती हयात नसून पतीच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे 31/12/2025 पर्यंत जमा करायची आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला 31/12/2025 पर्यंत ही कागदपत्रे जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करायची आहेत. त्यानंतर आपण आता पती हयात आहेत यानुसार आपण KYC करून घेऊया. तर या ठिकाणी पती हयात आहेत असं केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जो काय आधार कार्ड असेल पतीचं, तर त्या पतीचं आधार कार्ड त्या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. तो आधार नंबर टाकल्यानंतर खाली जो काही कॅप्चा असेल तो कॅप्चा व्यवस्थित टाकायचा आहे आणि मी सहमत आहे जो आपण रेग्युलर बघत होतो त्याप्रमाणे या ठिकाणी पुढची प्रोसेस करायची आहे. आता OTP पाठवा असं केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमच्या मोबाईलवरती जो काय आधारला लिंक मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती तुम्हाला एक 6 आकडीचा OTP येईल. तो OTP जो आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे. तर या ठिकाणी बघा आपण OTP भरून घेतोय जो आपल्या मोबाईलवरती आलेला आहे. तो OTP टाकल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत आणि पुढे याला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी परत तुम्हाला जे आपण मगाशी निवडले होते तेच पर्याय परत निवडायचे आहे. या ठिकाणी पतीचं नाव आलेलं आहे. आपण कुठल्या संस्थेमध्ये आहेत की नाही तर ते आहे का नाही तर आपण या ठिकाणी नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर जात प्रवर्ग, तर याच्यामध्ये सुद्धा बदल केलेले आहेत. जे काय आपला जातीचा प्रवर्ग असेल तो प्रवर्ग याच्यातून निवडायचा आहे. आपण भटक्या जमाती क आता हा पर्याय आहे आपल्यासाठी तर तो आपण निवडलेला आहे. त्यानंतर खाली ऑप्शन आहे की तुम्ही कुठलं सेवानिवृत्ती वेतन वगैरे काय घेत आहात का, तर ते सुद्धा आपण गेल्या वेळेस पाहिला, पूर्ण वाचत नाही. आणि या ठिकाणी सुद्धा आपण नाही असं क्लिक करायचं आहे. आणि वरील दोन्ही पर्यायाशी आम्ही सहमत आहोत, दिलेली माहिती खरी आहे असं त्याच्यावरती तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. आणि खाली बटन दिलेलं आहे त्या बटनावरती परत क्लिक करायचं आहे. तर बघा या ठिकाणी आपण पूर्ण माहिती वाचलेली आहे 1 आणि 2 अनुक्रमांक. आणि आता ही KYC प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे. तर बघा ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं आलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही तुमची KYC प्रक्रिया जरी अजून केली असेल तरीसुद्धा परत एकदा केली तरी काय हरकत नाही. तर अशा प्रकारे ही KYC प्रक्रिया अगदी तुमच्या मोबाईलवरती तुम्ही 2 मिनिटामध्ये पूर्ण करू शकता 31/12च्या अगोदर. धन्यवाद.